महाराष्ट्र में एक बार फिर से भाषा की राजनीति गर्मा गई है। राज ठाकरे ने राज्य सरकार और मुख्यमंत्री फडणवीस पर हमला बोला। मनसे प्रमुख ने कहा है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री इस बात पर जोर दे रहे हैं कि हिंदी कैसे लाई जाए, जबकि उन्हें ये सोचना चाहिए कि महाराष्ट्र में बाहर से आने वाले लोग मराठी कैसे सीखें। राज ठाकरे ने केंद्रीय गृह मंत्री अमित शाह का उदाहरण देते हुए कहा कि जब वे कह सकते हैं कि मैं हिंदी भाषी नहीं बल्कि गुजराती हूं, तो फिर जब मैं मराठी की बात करता हूं तो संकीर्ण कैसे हो गया। शेतकरी कामगार पार्टी के कार्यक्रम में पहुंचे राज ठाकरे ने यह भी कहा कि मराठी लोगों की कब्रों पर उद्योग नहीं बनने देंगे। उन्होंने राज्य सरकार को चेताया कि अगर उद्योग लाना है तो मराठियों के सम्मान और हक के साथ लाना होगा। कार्यक्रम में शिवसेना सांसद संजय राउत भी मौजूद थे। राज ठाकरे के इस बयान ने महाराष्ट्र की राजनीति में भाषा और अस्मिता की बहस को फिर से जगा दिया है। गुजरातमध्ये गेले, डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं, प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं। आम्ही बोललो की संकुचित कसे होतो? मी जेव्हा त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करताय, गुजरातमध्ये आहे का हिंदी? ते बोलले नाही, गुजरातमध्ये नाही हिंदी। म्हटलं मग महाराष्ट्रात का आणताय? यांचं काय राजकारण चाललंय ना, मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे। राजकीय पक्ष निवडणुका येत राहतील, जात राहतील, सगळं होत राहील। मी मागे माझ्या भाषणात म्हणालो होतो ना, एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली, जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही, कसलंही स्थान नाही। मी आता मुद्दा म्हणून तुम्हाला आता गुजरात मधली जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन बघा, शेतीची जमीन गुजरात मधली काय परिस्थिती आहे? गुजरात टेनन्सी अँड ऍग्रीकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही। म्हणजे उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्रामधनं जर समजा गुजरातला गेलात, तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही। हे भारतामध्ये चालू आहे, हे आपल्या देशातच चालू आहे। ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गुजरात राज्याचे आहेत, त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही। समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे, त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते। प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो, प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसांचा विचार करत असतो। आम्ही का नाही करायचा?